नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हरवलेला आगरीबाना पुन्हा जिवंत करा। ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांचे समाज बांधवांच्या भावना चेतविणारे आवाहन। एकेकाळी राज्यात आगरी समाजाचा प्रचंड दबदबा होता। इंग्रजांनी तर भारत सोडतेवेळी लिहून ठेवलेल्या बखरीत म्हटले आहे की सगळे समाज परवडतील, परंतु महाराष्ट्रातील आगरी आणि हळबा या दोन जातींच्या लोकांशी पंगा घेणे म्हणजे विस्तवाशी खेळण्यासारखे आहे। आणि ही वास्तविकता होती, कारण मुळातच आगरी समाज हा शूरवीर आणि लढवय्या आहे। म्हणूनच आगरी माणसाच्या नादी लागण्याचे धारिष्ट्य कुणीच करत नव्हते। परंतु अलीकडच्या काळात हा दरारा संपून चालला असून आपल्यावर होणारे अन्याय सहन करण्याची कमजोर मानसिकता पाहता समाजात कमालीची मर्ग आल्याचे जाणवते। त्यातूनच आगरी माणसाला चक्क गृहीत धरले जाऊ लागले आहे। त्यांच्यावर लोक आक्रमक होऊ लागले आहेत। हे समाजाच्या दृष्टीने अधोगतीचे लक्षण आहे। त्यामुळे समाजाचे अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर हरवलेला आगरीबाना पुन्हा जिवंत करावाच लागेल, असे समाज बांधवांच्या भावना चेतविणारे आवाहन अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांनी केले आहे। त्या पेन येथील CFI सभागृहात झालेल्या अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या। आपल्या जे हृदयस्पर्शी भाषणात त्या पुढे म्हणाल्या की आज कुऱ्हाडीचा दांडाच गोतास काळ ठरत आहे। आपल्या स्वार्थीपणामुळे काही अप्पलपोटी लोक समाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करू लागले आहेत। त्यांना वठणीवर आणण्यासाठी आणि इतरांची बघण्याची दृष्टी बदलण्यासाठी आपण एक संघ होणे काळाची गरज आहे। त्यासाठी या राष्ट्रीय संस्थेच्या मागे समाजाच्या सगळ्या छोट्या मोठ्या संघटना खंबीरपणे उभ्या राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। आपल्या भाषणामध्ये निवृत्त DYSP BR पाटील म्हणाले की अलीकडे समाजाच्या प्रगतीकडे राजकीय नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होऊ लागल्याने समाजाची प्रचंड पिछेहाट होऊ लागली आहे। ज्यांना समाजाने आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहेत ते आपले दायित्व निभावून नेण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत। अशा पार्श्वभूमीवर समाजाचे नेतृत्व अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेने आपल्या खांद्यावर घ्यावे आणि समाजाला पुढे घेऊन जाण्यास अशी भूमिका बजवावी। आता समाज बऱ्यापैकी सजग झाला आहे। तो राजकारणाला बगल देऊन सामाजिक संस्थेच्या मागे उभा राहू लागला आहे। हे शुभ संकेत आहेत, असे ते यावेळी म्हणाले। यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील म्हणाले की समाजाची होणारी अधोगती, शासनकर्त्यांकडून होत असलेली गळचेपी, स्वार्थी लोकांकडून उचलला जात असलेला गैरफायदा यातून समाज अधोगतीच्या उंबरठ्यावरती कसा उभा राहिला आहे हे दाखवून देत आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी धडपडू लागलेल्या चळवळीत प्रत्येक समाज बांधवांनी आपल्या त्यागाची आहुती द्यावी आणि त्यासाठी एकजूट व्हावे, असे आवाहन केले। यावेळी डॉक्टर सिद्धार्थ पाटील यांनी दिबा पाटलांचे नाव विमानतळात देण्यात यावे असा ठराव मांडला। मी P पाटील यांचा मुलगा असलो तरी माझ्या वडिलांचे नाव पुढे करण्याऐवजी मी दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडतोय, असेही ते म्हणाले। प्रास्ताविकात संस्थेचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर म्हणाले, समाज उन्नत व्हावा, तरुणाईला सुयोग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था अविरतपणे काम करत आहे। या समाज चळवळीत सर्वांना झोकून द्यायला हवे, कारण येणारा भविष्यकाळ आपल्यासाठी कठीण असणार आहे। मेळाव्याला इगतपुरीचे माजी सभापती जनार्दन माळी, पालघरचे आगरी समाजाचे माजी अध्यक्ष दयानंद कडू, अलिबाग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, कॉम्रेड संजीवन म्हात्रे, मंत्रालयातील जॉईंट सेक्रेटरी शिरीष म्हात्रे, DYSP BR पाटील सर, अलिबाग समाज संघटनेचे अध्यक्ष निलेश पाटील, उद्योजक एकनाथ खानावक्कर, निवृत्त BDO द्वारकानाथ वर्तक, एक्साईज इन्स्पेक्टर सुधाकर पाटील, सेवाभावी डॉक्टर सिद्धार्थ पाटील, कीर्तनकार अमित महाराज, जगन्नाथ महाराज, श्रीधर मोकल, जिल्हा रिक्षा युनियनचे अध्यक्ष विजय पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनय पाटील, पेन।